अगेन हा माझा जून महिन्यातला व्हिडिओ होता. जून महिन्यामध्ये बऱ्यापैकी ऊन होतं. लास्ट टू लास्ट माझा जो व्हिडिओ आहे PGचा तोच मी पुढे कंटिन्यू केलेला. आम्ही PGवरून निघालो. दुपारी कोणी चहा पितं का एवढ्या उन्हात ते पण. आणि आम्ही चहा पिलो कारण चहा इथली ना खूप फेमस आहे. देवांशने पिलं होतं ब्रोनविटाचं मिल्क आणि आम्ही इथून निघालो. पेट्रोल पंपावरती आलो आणि रिक्षाची वाट बघत होतो. इथे आला आमचा रिक्षा कारण हस्बंड PGवरती थांबणार होते ते काही कामानिमित्त. आणि मी घरी आली मुलांना घेऊन कारण लगेच देवांशचा ना क्लास होता, त्याला क्लासला सोडायचं होतं. इथे मी लगभग 10 ते 15 मिनिट चावी शोधली पण चावी भेटली नाही घराची, कारण ती चावी ना शिवने त्याच्या पॅन्टच्या पॅकेटमध्ये लपवलेली. आणि आज आमची सोसायटीची पूर्ण लाईट बंद होती. नंतर मी देवांशला क्लासला सोडलं, क्लासवरून घेऊन आले. नंतर हस्बंडचा कॉल आला की खाली येशील का, कारण त्यांनी हे ना आंबे आणलेले होते PGवरनं की हे आंबे एकट्याला तर वरती जाणार नाही, दुसरं पण 2 बॅगा होत्या म्हणून मी आले खाली आणि मुलं पण सोबत येणारच. नंतर आम्ही आंबे वर घेऊन गेलो. नंतर दुसऱ्या दिवशी हा सकाळचा व्हिडिओ आहे. जसं माझ्या बहिणीला फ्लॅट बघण्याचा कार्यक्रम चालू आहे तर आमच्या सोसायटीमधूनच एक कॉल आलेला काही एक फ्लॅट अवेलेबल होता, पण तो अनफॉर्च्युनेटली 1 BHK निघाला. तरी पण म्हणलं बघून घेऊ. छान होता फ्लॅट, स्पेशियस होता, पण किचनला म्हणजे फर्निचर वगैरे काहीच नव्हतं. अनफर्निश्ड फ्लॅट होता. आणि ओनर तर म्हणत होते, त्यांना रिक्वेस्ट केली रेंट थोडंसं वाढून घ्या पण किचनला फर्निचर करून द्या, पण ते नाही म्हणत होते. मग आम्ही नंतर कामानिमित्त निघालो कर्वेनगरला आणि आम्ही पहिली वेळेस पुण्यामध्ये राहून मेट्रोनी प्रवास करणार होतो. इथे आलो मेट्रो स्टेशनवरती कारण माझी बहीण आणि भाऊजी जे आहेत त्यांनी आमच्या आधीच 10 मिनिटांनी इथे पोचलेले हे आहेत. त्यांनी एका रिक्षाने आले, आम्ही एका रिक्षाने गेलो. एवढी सगळी मुलं घेऊन म्हणजे मुद्दामून हे प्लॅन केला की मेट्रोने आपण प्रवास करायचा आणि आम्ही आलो इथे कर्वेनगरमध्ये. भेटते नवीन शॉर्टमध्ये. बाय.